व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे आपला अभिमान भारतीय संविधान। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर कच्चा आराखडा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध। खूप भाषा, शेकडो विधी आणि हजार विधाने आहेत, या सर्वांना जोडून ठेवणारे आपले संविधान आहे। भारतीय संविधान हा भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांनी संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि तेव्हापासून आपण एका स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्राचे नागरिक बनलो। भारतीय संविधान हा एक असा दस्तऐवज आहे जो आपल्या देशातील विविधता, एकात्मता आणि समतेचा आदर्श ठेवतो। आता आपण बघूया भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये। भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। यामध्ये एकूण 468 अनुच्छेद, 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत। भारतीय संविधानामध्ये भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, ज्याचा कोणत्याही बाह्य शक्तीकडून हस्तक्षेप होत नाही। भारताच्या विकासासाठी आर्थिक आणि सामाजिक समतेला प्राधान्य दिले जाते। संविधानामध्ये कोणत्याही धर्माला विशेष दर्जा दिलेला नाही। सर्व धर्मांना समान हक्क दिले जातात। भारतात प्रतिनिधी लोकशाही आहे, जिथे नागरिक निवडणुकीद्वारे आपल्या प्रतिनिधीची निवड करतात। भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्क, उदाहरणार्थ समतेचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत कर्तव्ये, उदाहरणार्थ राष्ट्राची एकता राखणे, दिलेली आहेत। भारतामध्ये केंद्र आणि राज्याची संघराज्यीय व्यवस्था आहे, जिथे दोन्ही सरकारांना स्वतंत्र अधिकार असतात। संविधानामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याची सोय आहे। भारतीय संविधान हे देशातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे। ते प्रत्येक भारतीय नागरिकासाठी समानतेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे। भारतीय संविधान आपली शान, न्याय, समानता, स्वातंत्र्याचा वरदान। डॉक्टर बाबासाहेबांचा अमूल्य विचार, त्यांनी दिला देशाला नवा आधार। आता आपण बघूया संविधानाचे महत्त्व। भारतीय संविधानाची रचना करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली। या समितीचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। या समितीतील 299 सदस्यांनी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस कठोर परिश्रम करून भारतीय संविधान तयार केले। विविधतेने नटलेल्या भारतीय समाजाला एकत्र ठेवण्याची क्षमता संविधानात आहे। अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा सन्मान आणि दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी संविधान प्रभावी भूमिका बजावते। संविधानाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केली आहे। भारतीय संविधान फक्त कायद्याचा संग्रह नसून ते आपल्या जीवनशैलीचा मार्गदर्शक आहे। संविधानाचे पालन करणे आणि त्यावरील
आणि त्यावरील विश्वास टिकवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. ना जगण्यात तिला बंदी आहे ना शिकण्यात त्याला बंदी आहे. ना तू शेट आहे ना मी ग्रेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे. संविधानामुळे घडलेले बदल. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आपल्या देशात विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल झाले. भारतीय संविधानामुळे देशातील विविध समाज घटकांना न्याय मिळाला आहे. समाजातील दुर्बल घटक सशक्त बनले आहेत. स्त्रियांचे सक्षमीकरण झाले. सतीप्रथा, बालविवाह आणि हुंडा पद्धतीसारख्या अन्यायी प्रथा संपवण्यासाठी कायदे लागू केले. जमीनदारी प्रथा समाप्त करून जमिनीचे मालकी हक्क शेतकऱ्यांना दिले. गरिबांसाठी जमिनीचे पुनर्वाटप केले गेले. शिक्षणाचा हक्क कायदा RTE 2009 हा याचाच एक भाग आहे. कोणत्याही लिंग, धर्म, जात किंवा वर्गावर आधारित भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचा अधिकार मिळाला. भारतीय संविधानामुळे देशातील विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. ते फक्त कायद्याचा संग्रह नसून एका प्रगत, न्यायी आणि समतोल समाजाचा पाया आहे. संविधानाच्या अंमलबजावणीमुळे भारताने एकता आणि प्रगतीचा मार्ग आहे, जो आजही आपल्या देशाची ताकद बनला आहे. संविधानाचे पालन आपली जबाबदारी. भारतीय संविधान आपल्याला हक्क देतानाच काही कर्तव्यही दिली आहेत. संविधानाचे पालन करणे, इतरांच्या अधिकारांचा सन्मान करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानामुळे आपण एक जबाबदार नागरिक होऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. कर्तव्याचे पालन करूया सगळे, संविधानाची शपथ जपूया अखंड. एकतेचा संदेश देणारे हे महान आपला अभिमान भारतीय संविधान. संविधानाचे पालन का आवश्यक आहे? संविधान त्याला समान मानते. त्यामुळे त्यांचे पालन केल्यास देशातील एकता आणि बंधुता टिकते. संविधानाने दिलेले नियम सर्वांसाठी सारखे आहेत. यामुळे कायद्याचे राज्य प्रस्थापित होते आणि समाजात शांतता राहते. संविधान लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. त्याचा आदर करून नागरिकांनी सरकार आणि संस्थांवर विश्वास ठेवला पाहिजे. भारतीय संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायद्याचे पुस्तक आहे. त्यात फक्त नागरिकांच्या हक्कांची मांडणीच नाही, तर नागरिकांना काही कर्तव्ये दिली आहेत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर राखून त्यानुसार वागले पाहिजे. संविधानाचे पालन हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपली जबाबदारी. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि निसर्गाची काळजी घेणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे. संविधानाने दिलेले हक्क वापरताना इतरांच्या अधिकारांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. मूलभूत हक्कांचा गैरवापर टाळणे, सरकारने ठरवलेल्या कर प्रणालीचे पालन करून प्रामाणिकपणे कर भरावा, मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे वापरावा आणि देशाच्या प्रगतीसाठी योग्य प्रतिनिधी निवडावा. संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या हक्काचा उपयोग करून समाजात शिक्षण प्रसारित करणे. संविधान कितीही चांगले असले तरी ते वाईट ठरेल जर ते राबवणारे वाईट असतील, आणि संविधान कितीही वाईट असले तरी ते चांगले ठरेल जर ते राबविणारे चांगले असतील.
असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे. संविधानाचे पालन न केल्यास होणारे परिणाम. संविधानाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. संविधानाचा अपमान केल्याने समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. नागरिक जबाबदारी विसरल्यास लोकशाही कमकुवत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने संविधानानुसार वागून देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. संविधान जपलं तरच देश उन्नतीच्या वाटेवर पुढे जाईल. भारतीय संविधान हा फक्त कायद्याचा संग्रह नाही, तर तो आपल्या राष्ट्राचे मार्गदर्शक तत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अमूल्य ठेवा आपण टिकवून ठेवला पाहिजे. संविधानाविषयीचा आपला अभिमान हा फक्त शब्दांपुरता मर्यादित नसून तो आपल्या कृतीतून दिसला पाहिजे. कारण संविधान हेच आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीचा आधार आहे. तुझं न माझं, भारतीय संविधान देशाचे. यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे. अरे नादान माणसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.